सरांचं आपण स्वागत करूया. आंतरराष्ट्रीय पंच आणि आमच्या मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या खजिनदार आणि राज्याकडून या स्पर्धेसाठी ज्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती आहे त्या शुभांगी पाटील मॅडम याला या ठिकाणी आपण स्वागत करीत आहोत. त्यांचं मी मोहन दाभोळकर यांना विनंती करतो की आपण शुभास्ते या ठिकाणी शुभांगी पाटील मॅडम यांच्या ठिकाणी आपण स्वागत करूया. त्याचबरोबर स्पर्धेसाठी आपण मुंबई जिल्ह्याचे आपण निरीक्षक आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे आमचे जॉईंट सेक्रेटरी भरत कोळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचे आपण या ठिकाणी स्वागत करीत आहोत. मी चित्रक बंदर विनंती करतो आपण आपल्या समाजात कोळे सरांचं आपण स्वागत करूया. भरत कोळे सर एका खेळाडूनं महाराष्ट्राच्या कबड्डी क्षेत्रात एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला. मुंबईचा आपण पाहतोय मुंबई जिल्ह्याला ज्याने रिप्रेझेंट केलं. मुंबईच्या माध्यमातून ज्यांच्या नजरा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या नजरेत भरल्या, महाराष्ट्र संघाला रिप्रेझेंट केलं. आणि आपण माहितीये की कबड्डीतला असणारा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे शिवछत्रपती पुरस्काराकडे पाहिलं जातं. आणि 1998-99 या सालामध्ये महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्तम शिवछत्रपती पुरस्कार ज्याला मिळाला ते आपल्या सर्वांचे लाडके आणि इंडियाचे असणारे माजी राष्ट्रीय खेळाडू कळायचे आपण या ठिकाणी स्वागत करूया सन्मानासाठी सूर्यवंशी सर यांचा आदरणीय सेक्रेटरी त्यांना विनंती आहे आपण आपल्या शुभाशय संजय सूर्यवंशी सरांना आपण सन्मान करूया. रोहित वारेकर सर जरा जोरदार नाव होत्या. संजय सूर्यवंशी सर शिवछत्रपती अवॉर्डी 1998 स्पर्धेच्या निमित्त आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करत आहोत. गाडी सर विनंती आहे आपण व्यासपीठाच्या मध्यभागी या ठिकाणी आहोत. आपल्या या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. स्पर्धेच्या उत्तरार्धात या सगळ्यांचं पण भूमिका आहे आदरणीय गाडी सरांची आणि त्याला या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो. ही आपली परंपरा आहे, ओम क्रांतीची परंपरा आहे. अशा माध्यमातून विशेष या ठिकाणी उपस्थित आहे. तर विजय जावळेकरांना आपण या ठिकाणी सन्मानित आपण करत आहोत. पश्चिम रेल्वेचे माजी राष्ट्रीय खेळाडू विजय जावळेकर खेळासाठी भरभरून देण्याचं व्यक्तिमत्व आज आपण पाहतोय. ओम ज्ञानदीपच्या मैदानात आपला निमित्त आहे राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष कबड्डी स्पर्धा 2026. विजय स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं आपण आतुरतेनं वाट पाहतो ते त्या ठिकाणी आगमन होईल. क्रीडांगण 1 वाजता सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना सेंट्रल रेल्वे विरुद्ध रुपाली जय या सामन्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार. संघ व्यवस्थापक संघनायक चालू सामना संपल्यानंतर आपण आपले खेळाडू इतर आपण प्रत्येक सामन्याचा असणारा सामनावीर याला आपण सन्मानित करणार आहोत. त्या स्पर्धेच्या निमित्तानं क्रीडांगण क्रमांक 1 आणि 2 वरच्या ज्या 2 लढती झाल्या त्यामध्ये पहिल्या सामन्यात असणारा सामनावीर हा पुरस्कार कुणाला मिळतो. प्रत्येक सामन्यातल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी आपण ट्रॉली बॅग देऊन त्याचा आपण सन्मान करणार आहोत. व्यासपीठाच्या मध्यभागी या प्रत्येक सामन्यातल्या सामनावीराला आपण मान्यवरांच्या साक्षीने आपण सन्मानित करणार आहोत. थोड्याच वेळात हा सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अप्रतिम अशी स्पर्धा डोळ्याचं भागवत पेटणारी स्पर्धा. तमाम क्रीडारसिक ही स्पर्धा एन्जॉय करतात यात काही शंका नाही. कारण अत्यंत रंगतदार अशा लढती आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहणार. एक लक्षवेधी असे सामने स्पर्धेच्या या मैदानात आपण पाहणार आणि अख्खी मुंबापुरी महाराष्ट्र या स्पर्धेच्या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होणार यात काही शंका नाही. क्रीडांगण क्रमांक 1 आपण जर पाहिलं तर ब्रिफिंग जिंकणारा नवी मुंबईचा एक कॉर्नर अर्थात रोहन दुपारे एक फोटो नाही काढले तिकडे
वक्रपणासाठी आपण पाहतो तो प्रकाश सिंग कोच्या माध्यमातून ज्याला आपण बदलून पाहिलं ते आमच्या आत्माराम चव्हाण सर देखील आपण दोन्ही संघाला निर्देशन उभं करून घ्यायचंय. पहिला सामना या ठिकाणी संपलाय क्रीडांगण क्रमांक 1 चा. एक तोच आहे. दोन्ही संघ लाईनअप राहा जरा. एक विशेष सन्मान तिथे केला जाणार आहे. दोन्ही संघ आपण लाईनअप राहूया. क्रीडांगण क्रमांक 1 वर पंचांना विनंती आहे दोन्ही संघ आपण लाईनअप करून घेऊया. क्रीडांगण क्रमांक 1 वरचे दोन्ही संघ स्वामी समर्थ आणि युवा पंचायत दोन्ही संघ लाईनअप राहतील. मित्रांनो पहिली महत्वाची लढत या ठिकाणी आपण पाहिली. युवा पंचायत आणि स्वामी समर्थ यांच्या दरम्यानची आणि त्यातल्या पहिल्या लढतीचा प्लेअर ऑफ द मॅच म्हणून आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. ज्या खेळाडूनं आपल्या सर्वात सुंदर खेळानं या पहिल्या सामन्याचा सामनावीर ठरतोय आणि कसं स्वामी समर्थाचा अब्दुल मनसुरे. कमान विनंती आपण व्यासपीठावर यायचा आपला सन्मान स्वीकारायचा आहे. शिवछत्रपती अवॉर्डी आपण पहिल्या सामन्यात असलेला सामनावी याला ट्रॉली बॅग देऊन आपण सन्मानित करतोय. जरा जोरदार टाळ्या वाजवा. आपण विश्वासजी बोरोसर यांच्या प्रमुख उपस्थितीत या मनसुरीला आपण सन्मानित करतोय. ठाणे जिल्हा ज्युनियर स्टेट यांना चॅम्पियनशिप ठाणे जिल्ह्याला मिळवून देण्यात त्याचं महत्वाचं योगदान राहिलं. महाराष्ट्राचा एक महत्वाचा खेळाडू राईट रेडर रुपेश भास्कर हे काम पाहतील. क्रीडा क्रमांक 3 सेंट्रल रेल्वे रुपाली ज्वेल या सामन्यावर सामनाधिकारी मनोज जाधव, अमित पाटोळे, आत्माराम चव्हाण, उदय कांबळी, महेंद्र पवार. घोडे मित्रांनो आपण आता क्रीडांगण क्रमांक 2च्या लढतीकडे आपण जाऊया. हस्तगडासाठी आपण पाहतोय पोहरात संघातून त्याला आपण पाहतो. तर या ठिकाणी आपण पाहतोय प्रत्युत्तर देण्यासाठी आपण सुपर टॅकल आव्हान आहे. हे तर मागणी करतोय अंकुर मुंबई शहर या स्थानिक संघाकडून आपण पाहतो. सिनियरच्या असणाऱ्या 2026च्या असणाऱ्या स्पर्धेमध्ये देखील मुंबई जिल्ह्याकडून त्याला आपण पाहिलं. भूमी बाबा युनिव्हर्सिटी मध्ये देखील नेत्रदीपक असं प्रदर्शन 4 गुंड्या चित करण्याचा प्रयत्न BPCL अर्थात भारत पेट्रोलियम या BMC मुंबई